नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द ग्रो अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. कामगार आयुक्तालय भरती 2026 वेळापत्रक जाहीर झालेलं आहे. पेपर कधी आहे तर 29 आणि 30 तारखेला. कोणत्या? येत्या. लक्षात घ्या, तुमच्याकडे आता जवळपास 20 ते 22 दिवस हातामध्ये उरलेले आहे. त्या दृष्टिकोनातून आपला अभ्यास आणि आपल्या अभ्यासाची दिशा यासाठी मार्गदर्शनपर आपण हा व्हिडिओ घेत आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ह्या व्हिडिओचा तुम्हाला मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. लक्षात घ्या, या ठिकाणी द ग्रो अकॅडमी अंतर्गत कामगार विभाग भरती 2026 व्हिडिओ रेकॉर्डेड बॅच. लक्षात घ्या, ही जी बॅच आहे या बॅचचं वैशिष्ट्य असं की ही बॅच दोन प्रकारे आपण लॉन्च केलेली आहे. यामध्ये संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित आणि त्याचबरोबर तांत्रिक घटकासाठी सेपरेट. या ठिकाणी लक्षात घ्या, संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित जी बॅच असणार आहे यामध्ये तुम्हाला मराठी, इंग्रजी, त्याचनंतर मॅथ आणि रिझनिंग प्लस GS हे सगळे घटक आणि जो तांत्रिक घटक, आपला महत्वाचा जो मुद्दा आहे तांत्रिक घटकाच्या बाबतीत, यामध्ये आपण ज्या तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील ते प्रश्न आपण पुढे बघणार आहोत. परंतु या तांत्रिक घटकाला इन्क्लूड करून ही जी संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित जी बॅच असणार आहे, या बॅचची फीस आपण ठेवलेली आहे 999 रुपये. लक्षात घ्या, यामध्ये तुम्हाला पूर्ण PDF तांत्रिक घटकाची असेल किंवा GSच्या PDF, या सगळ्या PDF तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. त्याचबरोबर कायद्याचा समावेश. आता नेमके कोणते कायदे करायचे आपण पुढे तर बघणार आहे की कोणते कोणते कोड हे कॉम्प्रेस होऊन एकत्र होऊन जे कोड तयार झाले, जसं वेतन संहिता 2019 असेल. आपले द ग्रो अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर आपण बघतो की ही बॅच बघत असताना आपले त्या ठिकाणी बरेचसे लेक्चर तुम्हाला दिसून येतात. वेतन संहिता, जो पेमेंट कोड आहे तो 2019चा. त्यानंतर कामगाराच्या संदर्भात जो सार्वजनिक व्यवस्था असेल, हेल्थच्या संदर्भात असेल, जो 2000चा कोड, 2020चा जो कोड आहे तो वेगवेगळ्या कायद्याअंतर्गत तयार झालेला कोड, याचा अभ्यास नेमका कसा करायचा त्याच्या आपण PDF तयार केलेल्या आहे नोट्सच्या. लक्षात घ्या, कामगार कायद्याच्या शॉर्ट नोट्स तुम्हाला मिळणार आहे. आता या नोट्स बघा तुम्हाला कशा असणार आहे. तर या ठिकाणी द ग्रो अकॅडमी औद्योगिक संबंध संहिता 2020, द इंडस्ट्रियल रिलेशन कोड. आता इंडस्ट्रियल रिलेशन कोड मध्ये बरेचसे ऍक्ट अगोदर होते. आता लक्षात घ्या, हे ऍक्ट सगळे सेपरेट जर अभ्यास करायचा आणि त्या दृष्टिकोनातून अभ्यास करत असताना केंद्र सरकारचे कायदे आणि महाराष्ट्र शासनाचे कायदे, या दोन्ही गोष्टीचा ताळमेळ विद्यार्थ्यांना लागत नाही. म्हणून आपण या सगळ्या गोष्टीचं आपण काय केलेलं आहे, एकत्रीकरण करून आपण PDF स्वरूपात नोट्स तयार केलेल्या आहे, ज्या की तुम्ही एक आठवडाभरामध्ये पूर्णपणे रिवाइज करू शकता. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी आपण एक फॉर एक्झाम्पल म्हणून दिलेलं आहे. लक्षात घ्या, या ठिकाणी कलमानुसार संक्षिप्त महत्वपूर्ण नोट्स टेबल फॉर्मॅट. या ठिकाणी टेबल फॉर्मॅट यासाठी दिला आहे की तुम्हाला विशिष्ट गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. जसं की तुम्हाला या ठिकाणी ह्या कोडमध्ये किती आर्टिकल आहे ते तुम्हाला सेपरेट कळून जाईल. त्या कोडमध्ये प्रकरणाचा किती समावेश केलेला आहे, कोणतं प्रकरण कशाच्या संदर्भात आहे, या गोष्टी तुमच्या लक्षात येऊन जाईल. लक्षात घ्या, या ठिकाणी कलम, विषय दिलेला आहे आणि महत्वाची माहिती पुढे दिलेली आहे. आता प्रस्तावना व मुख्य उद्देश. नेमका या औद्योगिक संबंध संहिता, या इंडस्ट्रियल रिलेशन कोडचा संबंध नेमका कशासाठी आहे. लक्षात घ्या, ही कामगार विभागाची जी बॅच आपली असणार आहे, ही 999 रुपयाच्या बॅच मध्येच तुम्हाला तांत्रिक घटक सुद्धा इन्क्लूड करून मिळणार आहेत. परंतु लक्षात घ्या, तुम्हाला जर फक्त तांत्रिक घटकाची बॅच परचेस करायची असेल, तांत्रिक घटकच परचेस करायचे असतील, तर तुम्हाला 999 रुपये देण्याची गरज नाही. या ठिकाणी तुम्ही 699 मध्ये या ठिकाणी काय करणार आहे, पूर्ण कायदे जेवढे केंद्र सरकार महाराष्ट्र शासनाचे कायदे असतील ते विथ शॉर्ट नोट्स सह तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. आणि त्याचबरोबर तुम्हाला वेगवेगळ्या विषयाची नेमका कायदा कसा करायचा या संदर्भात लेक्चर्स त्या ठिकाणी अवेलेबल आहेत. आता लक्षात घ्या, या ठिकाणी आपण बघत असताना हा कायदा 3 प्रमुख कायदे एकत्र करून आपण तयार केलेला आहे. या ठिकाणी इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट 1947, ट्रेड युनियन ऍक्ट 1926, इंडस्ट्रियल एम्प्लॉयमेंट स्टँडिंग ऑर्डर ऍक्ट 1946 एकत्र करून तयार केला. हा कायदा 28 सप्टेंबर 2020. लक्षात घ्या,
28 सप्टेंबर 2020 ला काय झालेलं आहे, संमत झाला आणि 21 नोव्हेंबर 2025 रोजी लागू करण्यात आला. एवढ्या अपडेट नोट्स तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, या नोट्स वापरून तुम्ही कमी दिवसात जास्तीत जास्त तुमचं काय करू शकता, रिव्हिजन करू शकता. 21 नोव्हेंबर ही जी तारीख आहे, ही तारीख तुम्हाला मोठ्या प्रमाणात विचारण्याचे चान्सेस आहेत. कारण हे जे पेपर आहे ऑनलाईन सेट झालेले पेपर आहे, यामध्ये फॅक्च्युअल डेटा तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. आता बघा, याच नोट्स जशा तुम्ही स्क्रोल करत जासाल तसं प्रकरण एक महत्वाच्या व्याख्या. पहिल्या प्रकरणामध्ये तुम्हाला या ठिकाणी ज्या डेफिनेशन आहे, आता आर्टिकल 1 किंवा सेक्शन 1 ज्याला म्हणतो आपण, त्या सेक्शन 1 मध्ये त्या कायद्याचा मुख्य उद्देश, तो सुरू झाल्याची तारीख, त्याचबरोबर त्याची व्याप्ती दिलेली असते. व्याप्ती म्हणजे काय, की तो भारतभर आहे, महाराष्ट्राचा कायदा आहे, महाराष्ट्रभर आहे का विशिष्ट क्षेत्र त्यामधून वगळलेलं आहे, अशा संदर्भात. अपिलीय प्राधिकरण 2A मध्ये अपिलीय प्राधिकरण दिलंय, त्या संदर्भात डिस्क्रिप्शन तुम्हाला पुढे दिलेलं आहे. त्यानंतर समुचित सरकार, केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली उद्योग जसं की रेल्वे, खाण, बँकिंग, विमा किंवा 51% जास्त भाग भांडवल असलेल्या कंपन्यांसाठी केंद्र सरकार व इतर आस्थापनासाठी राज्य सरकार. डेफिनेशन जर सरळ विचारली की कोणत्या घटकाचा केंद्र सरकारशी समुचित शासन म्हणून संबंध येतो, तर तुम्हाला या ठिकाणी ती वेळीच जाग्यावर क्लिअर होऊन जाईल. याचा फायदा तुम्ही जेव्हा ही बॅच परचेस करसाल त्या ठिकाणी तुम्हाला त्या नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केलेल्या आहेत. त्यासाठी तुम्हाला द ग्रो अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. काही जर तुम्हाला शंका समस्या मनामध्ये असेल तर या ठिकाणी मोबाईल नंबर अकॅडमीचा दिलेला आहे, तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करू शकता. आता बघा, पुढे जाऊन जर बघायचं झालं तर या ठिकाणी ग्रो अकॅडमीने आर्टिकल दिले, सेक्शन दिले, त्या कलमानुसार त्याचं डिस्क्रिप्शन दिलं. आता किती सोपं आहे बघा. प्रकरण 2 द्विपक्षीय मंच बाय पार्टाईट फोरम जो असतो, आर्टिकल 3 मध्ये काय दिलं, 12 महिन्यात 100 किंवा अधिक कामगार असलेल्या आस्थापनामध्ये स्थापन आवश्यक. आता ही जी कार्यसमिती आहे, असा जर प्रश्न विचारला की कार्यसमिती जी आहे ही समिती कुठे स्थापन केली जाऊ शकते. औद्योगिक जो कायदा आपला आपण या ठिकाणी बघतोय, हा जो इंडस्ट्रियल ऍक्ट आहे, म्हणजे औद्योगिक संबंध संहिता, द इंडस्ट्रियल रिलेशन कोड जो बघतोय आपण 2020 चा, जो 2025 ला लागू झाला, त्या संदर्भात जर प्रश्न विचारला की अशा कोणत्या ठिकाणी कार्यसमिती स्थापन केल्या जाऊ शकते, तर ज्या ठिकाणी 100 पेक्षा जास्त मागील 12 महिन्यात असलेल्या आस्थापनामध्ये 100 पेक्षा जास्त कामगार असलेल्या आस्थापनामध्ये आपण त्या ठिकाणी कार्यसमिती स्थापन करू शकतो. तक्रार निवारण समिती 20 किंवा अधिक कामगार असलेल्या आस्थापना स्थापन अनिवार्य, कमाल 10 सदस्य संख्या, समान प्रतिनिधित्व, महिलांना योग्य प्रतिनिधित्व देणे बंधनकारक, समिती 30 दिवसात निर्णय देणे आवश्यक. आता या ठिकाणी लक्षात घ्या, कलम 4 काय सांगतं की 20 किंवा 20 पेक्षा जास्त कामगार असलेल्या त्या ठिकाणी आपण तक्रार निवारण समिती स्थापन करू शकतो. असं प्रत्येक कलम तुम्हाला या आमच्या नोट्स मध्ये काय होणार आहे, एक्सप्लेन करून मिळणार आहे. त्यामुळं कोणत्याही विद्यार्थ्यांनी वेळ न घालवता आजच द ग्रो अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि योग्य माफक दरामध्ये जर संपूर्ण बॅच जॉईन करायची असेल, संपूर्ण सिलेबसची, जे की अजून 20-22 दिवसामध्ये तुम्ही काय करू शकता, कव्हर करू शकता. आणि ज्या विद्यार्थ्यांना फक्त तांत्रिक घटकाचा अभ्यास करायचा असेल त्यांनी जाऊन ही बॅच जॉईन करायची. आपल्या गणेश पाटील सरांनी नेमके कायदे कशी करायचे या संदर्भात लेक्चर सुद्धा युट्यूबला टाकलेलं आहे आणि मी स्वतः आणि दोघांनी मिळून आम्ही हे सगळे कायदे तुम्हाला युट्यूबवर अगोदर 2-2 लेक्चर मध्ये एक्सप्लेन केलेले आहे आणि बाकीचे लेक्चर्स तुम्हाला आपल्या ऍप्लिकेशनवर त्या ठिकाणी मिळून जातील. कोणत्याही विद्यार्थ्यांनी वेळ न घालवता लवकरात लवकर आपली बॅच जॉईन करून घ्या. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्याकडं जास्तीत जास्त आता जर विचार केला तर 20 ते 22 दिवस आहे अभ्यासाचं नियोजन करण्यासाठी. एक गोष्ट लक्षात घ्या, किती दिवस आहे, 20 ते 22 दिवस. आपण 20 दिवसाचा जरी विचार केला तर तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, 20 दिवसामध्ये तुम्ही किती पुस्तकं वाचणार, त्यापेक्षा आपल्या बॅच मध्ये ज्या नोट्स दिलेल्या आहेत तेवढ्या नोट्स, ज्या नोट्स आहेत ह्या नोट्स करा. त्याचबरोबर जे रेकॉर्डेड लेक्चर आपले आहेत त्या ठिकाणी ते लेक्चर करा. काही शंका समस्या तुमच्या मनामध्ये असेल नक्की कॉल करा. तुम्हाला द ग्रो अकॅडमी कायम तुमच्या सोबत आहे. तुम्ही
हे पुढचे 20 दिवस जर व्यवस्थित केले तर तुमच्यासाठी जी निरीक्षक पदाची जी जाहिरात 62 जागांसाठी आहे, ही खूप महत्वाची जाहिरात तुमच्यासाठी ठरणार आहे. त्यामुळं माझं परत एकदा तुम्हाला सांगणं आहे की तुम्ही आता वेळ न घालवता आपली जी बॅच आहे ती लवकरात लवकर जॉईन करून घ्या. आपण कायम द ग्रो अकॅडमी तुमच्या सोबत आहे. चला भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्यू.